तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू मालिकेमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी जो सत्य असतो तो मंजूला आपल्या मनातलं बोलवतो आणि मंजू पण काही ऐकत नाही, तिथून निघून जायला लागते. तेवढ्यात सत्य हाका मारतो आणि झोपेतून उठतो. उठल्यानंतर त्याला समजतं की हे स्वप्न होतं. त्यानंतर जी मंजू असते ती पण उठते आणि बोलते, "काय रे सत्य, काय झालं आहे? पहाटेचे 4 वाजले आणि तू का उठला आहे आता?" सत्य बोलतो, "काही नाही वाघमारे, खूप भयानक स्वप्न पडलं मला, त्यामुळेच मी खूप घाबरलो आहे." तर त्या ठिकाणी वाघमारे बोलतात, "काय रे सत्या, पहाटेचं स्वप्न खरं असतं बरं का." तर सत्या बोलतो, "हो का वाघमारे." तर दुसरीकडं जी आपली मंजूची आई असते ती मंजूसोबत गप्पा मारत असते कॉलवरून. तेवढ्यात त्या ठिकाणी आत्या येते आणि ते मंजूच्या ऐकून कॉल घेते, फोन घेते आणि बोलते, "काय गं तुला काही लाज वाटत नाही का? सत्यासोबत ज्यासोबत तू घटस्फोट घेणार आहे त्या व्यक्तीसोबतच तू हनीमूनला गेली आहे. तुला काही वाटतं का?" त्या ठिकाणी जी मंजू असते ती बोलते, की "आत्या तू उगाच काहीही बोलू नको, आमच्यात तसलं काही बी झालेलं नाही." त्या ठिकाणी आत्या बोलते, "होय, होय का? मला तसं वाटलंच आणि हे बघ ही गोष्ट लक्षात धर, तू माझी घरची सून होणार आहे." तर दुसरीकडं जी अमृता असते इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तयारी करत असते. तेवढ्यात त्या ठिकाणी जी आत्या असते आणि ती विचारते, "कुठं चालली गं अमृता?" अमृता बोलते, "काही नाही गं आत्ते, मला जायचं आहे इंटरव्ह्यूला आणि हे बघ तू नको मधीच काही काढू." त्या ठिकाणी आत्या बोलते, "काही जायची गरज नाही. आमचं जेवढं नाक कापलंय ना तेवढं बास झालं आणि हे बघ जास्त माझ्या दादाचं नाव खराब नको करू." त्या ठिकाणी अमृता बोलते, "ए आत्ते, तू नको आमच्या भानगडीत पडू आणि हे बघ असं किती दिवस घरात राहणार आहे गं?" तर आत्या बोलते, "हे बघ तू तिथं जाऊन पण लोकांना गंडवशील, त्यामुळे नको जाऊ तू आणि आम्हाला तसं पण तुला जाऊन द्यायचं नाही कामावर." त्या ठिकाणी अमृता बोलते, "आत्ते तू नको शिकू मला आणि हे बघ तू कशी बाई आहे हे ना आम्हाला चांगलं माहिती आहे." त्या ठिकाणी जी आत्या असते ती बोलते, "गपगुमाने घरात राहायचं, जास्त डोकं नाही लावायचं." अमृता बोलते, "ए आत्ते, हे बघ तू अजिबात मला टेन्शन द्यायचं काम करू नका. तू कशी बाई आहे ना मला चांगलं माहिती आहे." यांच्या दोघींच्या भांडणामध्ये जी अमृताची आई असते तिला काहीतरी चक्कर येते आणि ती जागेवर पडते. ती काय उठायलाच तयार होत नाही. तेवढ्यात त्या ठिकाणी जी अमृता असते डीजेला हाका मारते. डीजे येतो आणि डीजे बोलतो की आपल्याला त्यांना दवाखान्यात घ्यायला पाहिजे. ते दोघेही दवाखान्यात घेऊन जातात. तर दुसरीकडे जे तात्यासाहेब असतात ते बोलतात पियेला, "पिये काय झालं रे ते?" तर पिये बोलतो, "तात्यासाहेब सगळं काही व्यवस्थित झालं आहे आणि हे बघा सत्याचा फोटो पण आहे." तात्यासाहेबाला पिये फोटो दाखवतो. तेवढ्यात त्या ठिकाणी सत्य येतो आणि तात्यासाहेबांचं दर्शन घेतो आणि बोलतो, "कौतुक, कौतुक, कौतुक, कौतुक हे केलंच पाहिजे." त्या ठिकाणी सत्य बोलतो, "तात्यासाहेब कशी आहे तुमची तब्येत? खूप दिवसाचं तुम्हाला भेटलो नाही." तात्यासाहेब बोलतात, "मी व्यवस्थित आहे रे, तुझं कसं आहे?" सत्य बोलतो, "माझं पण व्यवस्थित आहे." तर दुसरीकडं जे अ, मंजूची आई असते ती अगदी एकदम व्यवस्थित असते आणि ती ऐकल्यानंतर जी मंजूची आई असते ती बोलते, मंजूला तर नाही सांगितलं ना काय?" अमृता बोलते, "नाही, नाही." तर आत्या बोलते, "आता मी सांगते ना, मी सांगते मंजूला, म्हणजे कळायला पाहिजे ना मंजूला पण काय चाललंय घरामध्ये आपल्या."